शिस्त, स्वावलंबन आणि स्वसंरक्षणाचे धडे स्काउट गार्डमधून दिले जातात। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये तालुकास्तरीय स्काउट गार्ड मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्यामध्ये ग्रामीण भागातील समस्या, ग्रामीण भागातील जीवनमान व त्यांच्यासोबत मिसळण्याचा आनंदही लहान लहान मुलांना दिला जातोय। याबरोबरच शिस्त, शांतता, स्वावलंबन, स्वसंरक्षणाचे धडेही यामधून दिले जात आहेत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्काउट मेळावे महत्त्वाचे ठरत आहेत। ग्रामीण भागामधील समस्या आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, स्वकर्तव्याची जाण ठेवत आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत या विद्यार्थ्यावरती संस्कार घडवण्याचा प्रयत्न केला जातोय। धोंडराई गावामध्ये असलेल्या 2 दिवसीय या मेळाव्यामध्ये 700 ते 800 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे। संपूर्ण तालुक्यातून या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे। तालुका स्तरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, त्याबरोबरच मैदानी खेळ, साहसी खेळ याचंही प्रात्यक्षिक घेतलं जात आहे। या सर्व कार्यक्रमामधून सामाजिक ऐक्याचा संदेश आणि सर्व धर्म सहिष्णुतेचा संदेशही दिला जातोय। म्हणून असे कार्यक्रम प्रत्येक तालुकास्तरीयवरती व्हावेत असंही बोललं जात आहे। सर्व कार्यक्रमाचा बीड वाहिनी घेतलेला आढावा। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जिल्हास्तरीय स्काउट गाईडचे मेळावे असायचे। गेल्या किमान मला आठवतं 25 वर्षापासून तरी कुठल्याही तालुक्याला महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या जिल्ह्यातल्या तालुकास्तरीय स्काउट गाईडचा मेळावा झालेला नाही। त्यामुळं कालही जेव्हा तेंडुलकर मॅडम आपल्या मराठवाडा विभागाच्या स्काउट गाईडच्या आल्या होत्या उद्घाटनाला, तेव्हा त्यांनी हीच पहिली प्रतिक्रिया दिली की महाराष्ट्रातला हा पहिला तालुकास्तरीय मेळावा होतोय आणि तो जिल्हा मेळाव्यासारखा एवढा भव्य होतोय, हे याचं वेगळेपण वाटलं। ध्वजारोहण वगैरे झाला, त्याच्यानंतर कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्याच्या नंतर साहसी स्पर्धेला सुरुवात झाली। दिवसभर विविध प्रकारे 10-15 प्रकारची साहसी स्पर्धा मुलांनी इथं घेतलेल्या आहेत। एकदम आनंदी आणि उत्साहामध्ये त्यांचा संध्याकाळपर्यंत उत्साह चालू होता। मी गुळजवरून आलेलो आहे। मला इथून शिकायला मिळालं की आपले जे गरीब असतात त्यांना मदत करावी। साहसी खेळ खेळले, त्यानंतर शेकोटीचा कार्यक्रम झाला। शेकोटीच्या कार्यक्रमात आम्ही सहभाग घेतला होता। अच्छा, नवीन काय काय शिकायला मिळालं तुला? आम्हाला गाईड शिस्तप्रिय असते, गाईड निष्ठावान असते, गाईड प्राणीमात्रांची मैत्रीण करते, हे आम्हाला याच्यातून शिकायला भेटलं। खूप मैत्रिणी आहेत धोंडराईच्या। अच्छा, मी काय सांगाल सर, आता हा तुम्ही कॅम्प राबवता? तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी खूप समस्या असतात की त्यांना असे मेळावे आयोजित कुठेच चान्स भेटत नाही आणि त्या विद्यार्थ्यांसाठी या ज्या साहसी स्पर्धा काल घेतल्या, रोपवे, टायरवे, रोल, ड्रम रोल, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या, तर प्रत्येक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होत होता। तर स्वावलंबन, नीटकेटपणा विद्यार्थ्यामध्ये यावा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांना आपलं काम करता यावं आणि त्यांना परिस्थितीची जाणीव निर्माण व्हावी, किंवा ही बाकीची मुलं जसे राहतात तसे आपल्यालाही तंबूत राहता आलं पाहिजे। सर्व धर्माची मुलं एका ठिकाणी येऊन एका ठिकाणी राहतात, एका ठिकाणी जेवतात। एक राष्ट्रीय एकात्मतेचं काम आम्ही या मेळाव्यातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतो। या माध्यमातून ह्या तालुका मेळावा या ठिकाणी संपन्न होतो। शिस्त, स्वावलंबन आणि मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी स्काउट भवनचे असे मेळावे फायदेशीर ठरत आहेत। अशा मेळाव्यामधून सर्वांगीण विकासासाठी आणि मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जाणार आहे। कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, बीड।